तर आजच्या पेपरच्या पहिल्याच पानावरती आलं होतं की राज्यातील साधारण 500 मराठी शाळा ज्या आहेत तर त्या बंद झालेल्या आहेत आणि ही जे विद्यार्थी आहेत तर ते सगळे इंग्लिश मीडियमकडे वळलेले आहेत. तर याची बरीच असंख्य कारणं असू शकतात, याचं रिझन वेगवेगळं असू शकतं, पण त्यातलं मेजर सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे की प्रत्येक पालकांना आता वाटतं की आपली मुलं जी आहेत तर ती व्यवस्थित इंग्लिश भाषेमध्ये बोलता आली पाहिजे त्यांना. कारण बघा, तुम्ही आता बाहेर कुठेही जाताय, म्हणजे शाळा झाल्यानंतर जॉबसाठी जाताय, व्यवसायासाठी जाताय, बाहेर ॲब्रॉडसाठी शिकायला जाताय, तर इंग्लिश ही एक अशी लँग्वेज आहे की जी ग्लोबल लँग्वेज आहे, जी तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवरती गेलात तर इंग्लिश लँग्वेज जी आहे तर ती व्यवस्थित तुम्ही कम्युनिकेट करू शकता. त्यामुळे इंग्लिश भाषेला इतकं महत्त्व आलेलं आहे ग्लोबलायझेशनमुळे. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला वाटतं की आपली मुलं जी आहेत तर ती व्यवस्थित इंग्लिश बोलली पाहिजेत, त्यांना समजलं पाहिजे, लिहिता वाचता तर आलंच पाहिजे. आणि त्यामुळे पालकांचा कल जो आहे तर तो इंग्लिश मिडियमला जास्त वाढतोय. पण परिस्थिती जर बघायला गेलं तर असे कित्येक पालक आहेत ज्यांनी आपली मुलं मराठी मीडियममधून काढून इंग्लिश मिडियमला घातलेली आहेत, बट स्टील त्यांच्या मुलांना जसं हवं किंवा जितकं हवं तितकं इंग्लिश कम्युनिकेशन जे आहे तर ते जमत नाही. आजच तुमच्या मुलाचं ॲनालिसिस करून बघा की तुमच्या मुलाला इंग्लिश किती बोलता येतं. मुलाला इंग्लिश वाचता येतं, लिहिता येतं, व्यवस्थित समजतं, पण बोलायची वेळ आली की कुठेतरी कॉन्फिडन्स लो होतोय आणि वाक्य जे आहे तर वाक्याची रचना जी आहे तर ती व्यवस्थित होत नाही. तर याची सुद्धा भरपूर असंख्य रिझन्स आहेत आणि त्यातलंच एक रिझन म्हणजे पालकांनाच मुळात इंग्लिश बोलता येत नाही आणि घरामध्ये त्या प्रकारचं वातावरण नसतं किंवा ॲटमॉस्फिअर नसतं आणि त्यामुळे मुलांचा अभ्यास घेण्यामध्ये सुद्धा आपल्याला पालकांना कधी तरी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक पालकांनी, मला असं वाटतं की इंग्लिश लँग्वेज जी आहे तर ती व्यवस्थित शिकली पाहिजे. कारण इंग्लिश म्हणजे काय असं वेगळं आउट ऑफ द वर्ल्ड नाही आहे. ही एक भाषा आहे, जशी आपली मराठी भाषा आहे ना, तर त्याच पद्धतीने इंग्लिश एक भाषा आहे आणि त्या भाषेच्या अगदी मुळाक्षरापासून, जसं आपली मराठी भाषा आपण शिकताना मुळाक्षरापासून शिकतो, त्याच पद्धतीने इंग्लिश भाषेच्या जर मुळाक्षरांपासून तुम्ही शिकलात, म्हणजे साधारण फोनिक्स वगैरे 2 लेटर्स 3 लेटर्स इथपासून जर तुम्ही चालू केलं, जर तुम्हाला येत नसेल तर नक्कीच तुम्हाला ही जी भाषा आहे तर ती व्यवस्थित तुम्ही बोलू शकता. आणि बऱ्याच पालकांचं सुद्धा असं होतं आहे की आता कसं बघा, भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या इंग्लिशमध्ये आहेत, त्यामुळे पालकांना सुद्धा काय असते, बऱ्याचदा इंग्लिशमध्ये लिहिता येतं, वाचता येतं, समजतं, पण बोलायला झालं ना की मग त्यांचं कॉन्फिडन्स लो होतो आणि याच्यामुळे भरपूर अपॉर्च्युनिटीज सध्याच्या लेडीजमध्ये आपण कन्सिडर करूयात. इतर ओव्हरऑल सगळ्याच ह्याच्यामध्ये आहेत, पण मी लेडीज कन्सिडर करते. तर भरपूर अपॉर्च्युनिटीज आपल्याकडून मिस होतात. कधी काहीतरी बोलायचं असेल, जसं की आपण पॅरेंट्स टीचर्स मीटिंग्सला जातोय, तर कधी काय बोलायचं असेल तर मग आपल्याकडे तितकं कॉन्फिडन्स येत नाही इंग्लिशमध्ये जर कम्युनिकेट करायचं असेल तर. किंवा जॉबसुद्धा आपण बघतोय, बाहेर कुठेतरी जायचं असेल तर जॉबला सुद्धा आता सध्या इंग्लिश लँग्वेज जी आहे तर ती ऑलमोस्ट सगळीकडे जी आहे तर ती कंपल्सरी झालेली आहे. त्यामुळे भरपूर अपॉर्च्युनिटीज आपल्याकडून काय होतात, मिस होतात. त्यामुळे असं न करता इंग्लिश लँग्वेज जी आहे तर ती प्रत्येकाला व्यवस्थित बोलता आली पाहिजे. तर त्यासाठीच आपण स्पेशली इंग्लिशचा क्लास, स्पोकन इंग्लिशचा क्लास जो आहे तर तो चालू केलेला आहे. त्याची पहिली बॅच जी आहे तर ती कम्प्लिटली सक्सेसफुली कंप्लीट होती आहे. आता या वीकमध्येच ती बॅच कंप्लीट होती आणि त्याच्यामुळे म्हटलं की आता सेकंड बॅच जी आहे तर ती लवकरात लवकर अनाऊन्स करावी. कारण तुमचे भरपूर असे मेसेजेस येत होते की स्पोकन इंग्लिशची बॅच कधी अनाऊन्स करताय. तर ती जी बॅच आहे स्पोकनची तर ती 10 मार्चला चालू होते. 10 मार्च लाईव्ह लेक्चर्स आहेत, दुपारी 8 आणि दुपारी 2 आणि रात्री 8. तर लाईव्ह लेक्चर अटेंड करण्याच्या मागचं रिझन कसं असतं, तर मी भरपूर, म्हणजे मी ज्यावेळी इंग्लिशचे क्लासेस घ्यायचा विचार केला ना, तर त्यावेळी मी 2-3 वेगवेगळे क्लासेस लावले इंग्लिशचे आणि प्रत्येक क्लासमध्ये काय शिकवतात तर ते थोडासा अभ्यास केला आणि माझ्या नंतर लक्षात आलं की प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना किंवा इंग्लिश शिकणाऱ्यांना लागतात. त्यांना कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला बोलायला मिळणं, ठीक आहे, म्हणजे क्लासमध्ये तुम्ही स्वतः बोलणं, इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण क्लासेस डिझाईन करताना अशा पद्धतीने केलेले आहेत की पहिल्या दिवसापासून आपले इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स चालू होणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे काय, 1.5 महिना आपण पूर्ण इंग्लिश स्पीकिंगवरती भर देणार आहोत आणि त्यामुळे कॉन्फिडन्स तर आपला बिल्ड होतोय, सोबतच आपण ग्रामरचं सुद्धा भरपूर पार्ट, म्हणजे सेंटेन्स फॉर्म करण्यासाठी, सेंटेन्स वाक्याची रचना करण्यासाठी काय पद्धतीने ग्रामर वापरायला लागतं, जसं की प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स. तर यामध्ये कसं आपण सेंटेन्स रचणार आहोत, सेंटेन्समध्ये जे शब्द आपण वापरतोय तर ते कशा पद्धतीने वापरणार आहोत, तर ते ॲक्च्युलीमध्ये फक्त ग्रामर न शिकवता तर त्याचे लाईव्ह एक्झाम्पल
एक्झाम्पल्स जे आहेत तर ते आपण घेतो. म्हणजे उदाहरणार्थ डेली यूजमध्ये काय काय आपण सेंटेन्सेस घेतोय तर ते आपण तिथे बोलून घेतोय, किंवा ऑफिसमध्ये आपण कोणते सेंटेन्सेस वापरतोय, स्कूलमध्ये कोणते वापरतोय, तर ते ॲक्च्युअलमध्ये आपण बोलून घेतोय प्रत्येक स्टुडंटकडून इंडिव्हिज्युअली 1 by 1. कारण प्रत्येक बॅचमध्ये लिमिटेड स्टुडंट्स असतात, त्यामुळे व्यवस्थित प्रत्येकावरती लक्ष देण्यासाठी हा जो असा मेथड आहे तर तो आपण इथे इंट्रोड्यूस केलेला आहे की प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल अटेन्शन जे आहे तर ते देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ग्रामरचा पार्ट झाला, स्पीच तुमच्याकडून बोलून घेतले जातात. आता याच्यामध्ये तुमचे माईक्स ऑन असतात, तुमचे व्हिडिओज ऑन नसतात, फक्त तुमचे माईक्स ऑन. तुम्ही मी काय बोलते किंवा इतर स्टुडंट्स जे आपल्या क्लासमध्ये असतात तर ते काय बोलतात तर ते व्यवस्थित प्रत्येकाला व्यवस्थित ऐकू येतं. फक्त कोणाचे व्हिडिओज ऑन नसतात, माईक सगळ्यांचे ऑन असतात, सो दॅट प्रत्येकाला ॲनालिसिस करता येतं की आपलं काय चुकतंय, इतरांचं काय चुकतंय किंवा इतरांचं काय बरोबर आहे. तर त्याचे करेक्शन्ससुद्धा तुम्हाला लाईव्हमध्येच करून दिले जातात. म्हणजे तुमचं सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये काय चुकतंय, कशा पद्धतीने तुम्हाला ते बोलायचं आहे, तर हे सगळं डिटेलमध्ये जे आहे तर ते आपण आपल्या क्लासमध्ये जे आहे तर ते इन्क्लूड केलेलं आहे. सोबतच अजून एक इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची आहे, अपडेट द्यायची आहे. म्हणजे आपण नवीन चॅनल चालू केलेलं आहे क्षितिजा भाट बिझनेस नावाचं, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. तर त्या चॅनलवरती तुम्हाला इंग्लिश भाषेशी रिलेटेड, ठीक आहे, इंग्लिश कम्युनिकेशनशी रिलेटेड भरपूर असा कंटेंट त्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. ऑलरेडी 2 व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, डेली यूज्ड सेंटेन्सेस ॲट होम आणि डेली यूज्ड सेंटेन्सेस ॲट ऑफिस, असे 2 व्हिडिओज त्याच्यावरती अपलोड केलेले आहेत. तर ते पण चेक करा, म्हणजे तुम्हाला यूज होईल. कसं आहे, इंग्लिश भाषा शिकायची म्हणजे त्याच्यावरती आपल्याला फुल फोकस करावा लागतो इंग्लिश लँग्वेजवरती, आणि कम्युनिकेशन स्किल्स ग्रो करण्यासाठी स्वतःला बोललं पाहिजे, ठीक आहे. फक्त लेक्चर्स ऐकून किंवा लेक्चर्स बघून तर ते पॉसिबल नाही आहे. लाईव्ह लेक्चरच तुम्हाला अटेंड करावे लागतात. आणि आपल्या क्लासमध्ये आपण असं ठेवलेलं आहे की एकतर तुम्ही मॉर्निंग किंवा नाईट दोन्हीपैकी कुठलेही लेक्चर्स जे असतील तर ते घेऊ शकताय तुमच्या अकॉर्डिंगली. इन केस कधी मॉर्निंगचा लेक्चर नाही जमला तर तुम्ही मेसेज करून नाईटच्या क्लासमध्ये जे आहे तर ते जॉईन करू शकता. याचं कारण का माहिती आहे काय, कारण डे 1 पासून तुमच्याकडून बोलून घेतलं जातं आहे, जे की कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण 70-80% इंग्लिश आत्ताच्या काळामध्ये भरपूर जणांना येत असतं, ते काय माहिती असतं, पण बोलायचा तितका कॉन्फिडन्स नसतो आहे, सेंटेन्स फॉर्मेशनचा तितका कॉन्फिडन्स नसतो. त्यामुळे आपण कुठेतरी लो राहतो आहे. त्यामुळे आपला एकच मोटो आहे की जास्तीत जास्त लोकांना इंग्लिश भाषा जी आहे तर ती व्यवस्थित बोलता आली पाहिजे, सो दॅट प्रत्येकालाच चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत तर ते मिळतील. स्कूलमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स जो आहे तर तो बिल्ड होणार आहे आणि नक्कीच तुमच्या फ्युचर लाईफमध्ये जे आहे तर ते नक्कीच यूज होणार आहे. हा कोर्स 1.5 महिन्याचा आहे, फुल लाईव्ह लेक्चर्स आहेत, डाऊट क्लिअरन्ससाठी सेपरेट टीचर आपण अपॉइंट केलेले आहेत आणि फीज फक्त आणि फक्त 1000. कारण आपले सगळे कोर्सेस जे आहेत तर ते आपण अफोर्डेबल रेटमध्ये तुमच्यासोबत कसे मी शेअर करू शकते तर याचाच मी प्रयत्न करत असते. कारण क्वालिटी एज्युकेशन देणं इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त मॅटर करतं. एज्युकेशन कोर्सेस तर तुम्हाला भरपूर अवेलेबल होतील, पण क्वालिटी कंटेंट तुमच्यासोबत प्रोव्हाइड करणं, तो सोबतच त्या प्रकारचा सपोर्ट तुम्हाला अवेलेबल करून देणं, म्हणजे तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते सॉल्व्ह करणं, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पूर्ण 1.5 महिन्याची जी आपली फीज आहे तर ती फक्त आणि फक्त 1000 रुपीज आहे, जी की खूप मिनिमम आणि आय थिंक खूप अफोर्डेबल आहे प्रत्येकासाठी. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की जर तुम्ही पालक असाल आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या फ्युचरसाठी इंग्लिश लँग्वेज किंवा कम्युनिकेशन व्यवस्थित करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपले जे कोर्सेस आहेत तर ते घेऊ शकता, इन्क्वायरी करू शकता. मी स्क्रीनवरती नंबर देते, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर ॲड करते, सो दॅट इझिली तुम्हाला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही डाऊट्स असतील कोर्सशी रिलेटेड तर ते तुम्हाला व्यवस्थित समजतील. रेकॉर्डिंग्स पण अवेलेबल होतात, लाईव्ह लेक्चर पण असतात. सुरुवातीचा जो ग्रामरचा पार्ट आहे तर त्याच्या रेकॉर्डिंग्स तुम्हाला अवेलेबल होतात, जे की तुमच्यासोबतच राहतात. सोबतच अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला एक ई बुक मिळते फ्री ऑफ कॉस्ट, ज्याच्यामध्ये भरपूर असे डेली यूज सेंटेन्सेस, ऑफिसमध्ये वापरायचे सेंटेन्सेस, असा भरपूर कंटेंट जो आहे तर तो तुम्हाला ई बुक PDF मटेरियलमध्ये मिळतो, जो की अप्रॉक्सिमेटली 800 to 900 रुपीजचा कंटेंट आहे. तर तो सगळा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होऊन जातो आपला कोर्स कंप्लीट झाल्यानंतर. त्यामुळे आय थिंक खूप बेटर अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि कोर्स लवकरात लवकर जॉईन करू शकताय. रजिस्ट्रेशन्स ओपन झालेले आहेत, कारण 10 मार्चलाच आपला कोर्स चालू होतोय. लिमिटेड सेट्स घेतोय, कारण प्रत्येक बॅच क्राउडेड करायची नाही आहे. प्रत्येक
प्रत्येक स्टुडंटकडे आपल्याला व्यवस्थित इंडिव्हिज्युअल अटेन्शन द्यायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही ॲडमिशन करणार असाल तर लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या, कारण नेक्स्ट बॅच पुन्हा 1 महिना 1.5 महिन्यानंतर चालू होणार. तुम्हाला पुन्हा 1-1.5 महिना वाट बघावी लागणार नेक्स्ट बॅचसाठी. त्यामुळे जर तुमचं कन्फर्म असेल इंग्लिश शिकायचं तर लगेचच मला व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि इन्क्वायरी करा. तर आजचा व्हिडिओ कसा होता, तर थोडक्यात मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोर्सची इन्फॉर्मेशन दिली, बट आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश लँग्वेज किंवा कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये असणं. मराठी भाषा आपलं मेन आहे. प्रत्येकाला मराठी भाषा व्यवस्थित बोलता आली पाहिजे आणि बोललीच पाहिजे, पण जिथं गरजेचं आहे तर तिथं इंग्लिश लँग्वेजचा उपयोगसुद्धा आपण केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने उपयोग करण्यासाठी ती जी भाषा आहे तर ती शिकली पाहिजे. याच्यामध्ये अवघड काहीच नाही आहे, कारण आपल्या चॅनलचा किंवा आपल्या कोर्सचा एकच उद्देश आहे, अवघड किचकट किंवा असे एकदम टेक्निकल वाटणारे ज्या गोष्टी असतात तर त्या अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो, जो की स्पेशली मी लेडीजसाठी करत असते. तर तुमच्या ओळखीच्या जितक्या लेडीज असतील ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा, कारण तुमच्यासाठी आपण अशाच प्रकारचं युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तर तो आपल्या चॅनलवरती नेहमीच घेऊन येत असतो. याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओज बनवलेले आहेत चॅनलवरती, एकदा चेक करा. जसं की वर्क फ्रॉम होमचे काही ऑप्शन्स असतील जे की तुम्ही ऑनलाईन करू शकता, अशा पद्धतीचे काही जॉब्स असतील. लेटेस्ट मी अपलोड केला होता की ईबुक तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता. तर भरपूर असा कंटेंट जो तुमच्या ह्याचा फायद्याचा असतो आणि जो की सोप्या भाषेमध्ये सांगितलेला असतो तर तो आपल्या चॅनलवरती अवेलेबल असतो. त्यामुळे नक्कीच ते जे व्हिडिओज असतील प्रिव्हियस व्हिडिओज ते वेळात वेळ काढून प्लीज बघा, कारण कसं आहे आपण एखादा मूवी बघतो, एखादी सिरियल बघतो, पण त्याच्याऐवजी जर काहीतरी प्रोडक्टिव्ह व्हिडिओ एखादा बघितला दिवसातून, ॲटलिस्ट एक जरी माझा व्हिडिओ बघितलात तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की त्याच्यामधून तुम्हाला भरपूर असं नॉलेज जे आहे तर ते प्रत्येक व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न करते आणि नक्कीच ते तुम्हाला मिळत असणार आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.